नमस्कार, मी नितीन मिरजकर। आजच्या भागात आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण एक नवीन किंग मेकर म्हणून कसा उदयास आला। म्हणजे पॉवर स्टार पवन कल्याण, न्यू किंग मेकर ऑफ आंध्रा, न्यू गेम चेंजर ऑफ आंध्र प्रदेश। तर सुरुवातीला तिथला पवन कल्याणबद्दल जाणून घेऊया। पवन कल्याण म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीबरोबर अलायन्स करून त्याने सत्ता कशी काबीज केली। तर पवन कल्याण हा दक्षिण भारतातील म्हणजे एक आघाडीचा अभिनेता आहे टॉलिवूड इंडस्ट्रीमधला। म्हणजे दक्षिण भारताबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण भारतात अभिनेत्यांना हा देवासमान दर्जा दिला जातो। म्हणजे आपण बघितलं आहे की तिथं अभिनेत्यांची खूप मोठी क्रेज आहे। मग जी रजनीकांत असेल, चिरंजीवी असेल, त्यानंतर पवन कल्याण, महेश बाबू अशी बरीच नावं आहेत। त्यातच बघितलं असेल की आपण मागच्या काळापासून म्हणजे अभिनेते नंतर राजकारणी बनत आहेत। म्हणजे असं एक ट्रेंड तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात जास्त करून आपण बघायला मिळते। तमिळनाडूमध्ये बोलायचं झालं तर MGR जे AIADMKचे फाउंडर होते, ते एक वेटरन ॲक्टर होते। त्यानंतर रजनीकांत, कमल हसन यांनी देखील पक्ष काढला तमिळनाडूमध्ये। तर आंध्र प्रदेशमध्ये बोलायचं झालं तर NTR म्हणजे आत्ताचा जो ज्युनियर NTR आहे त्याचे आजोबा NT रामाराव, त्यांनी देखील त्यांचा पक्ष TDP तेलुगू देसम पार्टी, आता जो चंद्राबाबू चालवतात ते त्यांचे ॲक्च्युली जावई आहेत। तर तो पक्ष ते फाउंडर होते NTR, ते मुख्यमंत्री देखील होते आंध्र प्रदेशचे। त्यानंतर मधल्या काळामध्ये चिरंजीवीनं प्रजाराज्यम पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता। नंतर तो काँग्रेसमध्ये विलीन केला व त्यानंतर पवन कल्याण यांचा जनसेना पार्टी। तर पवन कल्याणबद्दल थोडंसं जाणून घेऊया, कारण की पवन कल्याणबद्दल बरेच आता व्हिडिओज यायला लागल्यात। म्हणजे जसं तो गेम चेंजर ठरला, म्हणजे 100% स्ट्राईक रेट त्यानं दिला। म्हणजे 2 लोकसभेच्या जागा लढल्या, दोन्ही जिंकल्या। त्याचबरोबर 21 विधानसभेच्या लढवल्या, 21च्या 21 जिंकल्या। त्यामुळं आता त्याच्यावर जास्त व्हिडिओज यूट्यूब आणि फेसबुकवरती यायला लागलेत किंवा त्याच्याबद्दल माहिती आता लोकांना मिळायला लागली आहे। तर मी 2008 सालापासून पवन कल्याणला फॉलो करतो। म्हणजे 2 एप्रिल 2008ला त्याचा मूवी आला होता एक जलसा म्हणून, तो आंध्र प्रदेशमध्ये हिट ठरला होता, म्हणजे हिट झाला होता तो। त्रिविक्रम श्रीनिवास त्याचे डायरेक्टर होते। तर 8 एप्रिल 2008ला म्हणजे IPLच्या पहिल्या सत्रातल्या पहिल्या मॅचच्या दिवशी म्हणजे प्रताप थिएटर सांगली येतं मी तो चित्रपट पाहिला होता। तेव्हापासून मी त्याला जरा फॉलो करायला व त्याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली। तर पवन कल्याण हा बापटला जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधील एका पोलीस कॉन्स्टेबल त्याचे वडील होते व म्हणजे तिथे जन्मला तो। चिरंजीवी हे त्याचे मोठे भाऊ, मेगास्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं। तर पवन कल्याण हा 10वी मॅट्रिकपर्यंत शिकला, त्यानंतर कॉलेज ड्रॉपआउट झाला, बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर तो जपानमध्ये गेला, जपानमध्ये जाऊन मार्शल आर्ट्सचे धडे घेतला। त्यानंतर कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला त्यानं। त्यानंतर पुन्हा इंडियात येऊन त्यानं अभिनयाचं धडे घेतले, प्रशिक्षण घेतलं। चिरंजीवीची जी वाईफ म्हणजे पत्नी आहेत त्यांच्या, सुरेखा ओनिडाला, म्हणजे त्या एका मोठ्या नामांकित प्रोड्युसरच्या मुलगी आहेत। म्हणजे त्यांचे भाऊ अल्लू अर्जुनचे वडील हे त्यांचे सख्खे भाऊ। तर त्यांनी एनकरेज केल्यामुळे व पुढं आपण काहीतरी करण्यासाठी काही नाही आहे आपल्याकडं, आपण कमी शिकलो आहे म्हणून पवन कल्याणनं अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला। 1996ला अक्कडा इमाई इक्कडा अब्बाई नावाचं चित्रपटातून त्यानं पदार्पण केलं व पहिलाच चित्रपट तो हिट ठरला। त्यानंतर 1998ला थोरली प्रेमा हा पिक्चर त्यानं केला। म्हणजे जो हिंदीमधला मुझे कुछ कहना है तुषार कपूर व करीना कपूर यांचा ओरिजिनल पिक्चर तो, म्हणजे इथं हिंदीमध्ये रिमेक झाला, तो सुपरहिट ठरला। त्यानंतर बद्री केला 2000 साली। 2001 साली खुशी हा त्याचा चित्रपट जो की सुपरहिट ठरला। त्यानंतरच्या काळात त्याचे चित्रपट एवढेच चालेनात व 2008 साली जलसा नावाचा जो मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला तो चित्रपट त्याचा आला व हिट ठरला। त्यानंतर 2009च्या कालावधीत 2008 साली हा पिक्चर झाल्यानंतरच चिरंजीवी यांनी प्रजाराज्यम पार्टी ही या पक्षाची स्थापना केली व 2009च्या आंध्र प्रदेशच्या विधानसभा तसेच लोकसभा इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतला।
यामध्ये पवन कल्याणने त्याच्यासाठी कॅम्पेनिंग केलं, पण प्रदर्शन त्यांचं निराशाजनक राहिलं. 292 पैकी केवळ 17 आमदार त्यांचे निवडून आले, तर लोकसभेला एक देखील खासदार त्यांचा निवडून आला नाही. त्यानंतर चिरंजीवीने 2011 साली त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. हा निर्णय पवन कल्याण याला आवडला नाही. या निर्णयाची फारकत घेऊन पवन कल्याण हा साईडलाईन होऊन पुन्हा अभिनय क्षेत्राकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं व 2008 जलसानंतर डायरेक्ट 2012ला म्हणजे मधले 2-3 चित्रपट त्याचे फ्लॉप ठरले. पण 2012 साली गब्बर सिंग नावाच्या चित्रपटातून पुन्हा त्यानं कमबॅक करून सुपरहिट तो मूवी ठरला व पुन्हा त्यांची फॅन फॉलोइंग व क्रेज पुन्हा वाढली आधीसारखी. म्हणजे पहिल्यापासून त्याचं स्टारडम म्हणा किंवा फॅन फॉलोइंग होतीच. त्यानंतर 2013 साली अत्तारंती की दारेदी हा एक ब्लॉकबस्टर इंडस्ट्रियल हिट म्हणता येईल. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत ज्या चित्रपटानं जास्त कमाई केलं असेल त्याला हा टॅग दिला जातो. तर ती कमाई ह्या अत्तारंती की दारेदीने केली. ते टॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता की जो 100 कोटीपेक्षा जास्त निव्वळ नफा कमवला. आणि त्यानंतर पॉवरस्टार पवन कल्याण याने पुन्हा एकदा त्याच्या मनात कुठंतरी म्हणजे खुणखुण म्हणजे मन खुणावत होतं की आपल्याला पुन्हा एकदा समाजकारण किंवा राजकारणाकडे वळायला पाहिजे. म्हणून त्यानं 14 मार्च 2014 रोजी जनसेना पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. हैदराबादमध्ये एका रॅलीमध्ये त्यांना अनाऊन्समेंट केलं. तर त्यानं डिसिजन घेतला की आपण ही इलेक्शन 2014ची लढवायची नाही. तर त्यानं तत्कालीन जो आंध्र प्रदेश विभाजन केलं त्या काँग्रेस सरकारविरुद्ध त्यानं आवाज उठवला होता. काँग्रेस हटाव देश बचाव हा नारा देऊन त्यानं भाजप व तेलुगू देसम पार्टी यांचा प्रचार केला आंध्र प्रदेशमध्ये व दोघांनाही सत्तेत आणलं. म्हणजे केंद्रात भाजप सत्तेवर गेली. म्हणजे भाजपचे कधी नेते 3 ते 4 खासदार त्यावेळी निवडून आले त्यांचे 2014ला व तेलुगू देसम पार्टीला सत्तेवर बसवण्यात त्याचा हात होता कारण त्याच्या कॅम्पेनिंगमुळे. आणि त्यानंतर त्याचं थोडंसं केंद्र सरकार व तेलुगू देसम पार्टी यांच्याविरुद्ध थोडासा आवाज उठवायला चालू केला. त्यांच्या पॉलिसीज त्यांना पटल्या नाहीत. म्हणजे आंध्र प्रदेश आधी राजधानी हैदराबाद होती पण नंतर विभाजनानंतर ती तेलंगणाची झाली. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राजधानी कुठली नव्हती. म्हणजे इन्कम सोर्स त्यांचा कमी झाला होता त्या राज्याचा. त्यामुळं आंध्र प्रदेश 10 वर्ष पाठीमागं गेलं आहे. ह्या भावनेतून त्यानं कुठंतरी स्पेशल स्टेटचा दर्जा मिळावा असं आंदोलन केंद्र सरकार पुढे व TDP समोर केलं. त्याचबरोबर TDPचे जे भ्रष्टाचार होती त्याची प्रकरणं बाहेर काढली. त्याचबरोबर अवैध खाणकाम असेल किंवा मायनिंग जे होतं गव्हर्नमेंटमार्फत किंवा गव्हर्नमेंटचे जे आमदार होते किंवा मंत्री होतं त्यांच्यामार्फत झालेलं अवैध खाणकाम होतं त्याविरुद्ध आवाज उठवला. त्यानंतर उद्दानं म्हणून हा एक कोस्टल एरिया आहे तिथं जे किडनीच्या डिसीज पेशंट कॅन्सरचे पेशंट वाढायला लागलेले आहेत त्याविरुद्ध त्यांना सरकारचं लक्ष वेधलं व तेलुगू देसम पार्टी यांच्याविरुद्ध रान उठवलं. पण त्याचा फायदा मात्र जगनमोहन रेड्डी यांना झाला. कारण जगनमोहन रेड्डी हे जेलमध्ये गेल्यामुळे 2014 साली त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. जेलमध्ये मधून बाहेर आल्यानंतर प्रशांत किशोर त्यांचे रणनीतिकार होते व त्यांनी 1-2 वर्ष 4,500 किलोमीटरची पदयात्रा काढली व त्याचा फायदा त्यांना झाला. कारण पवन कल्याणकडे पक्षाकडे संघटन म्हणजे त्याचे फॅन जे फॉलोअर्स होते तेच संघटन त्याचे चाहते. पण पक्षाचं असं कॅडर मजबूत नव्हतं. पक्षाकडे नेते नव्हते. पवन कल्याण हाच एक चेहरा होता. त्यामुळे त्यानं 2019 साली पहिल्यांदा विधानसभा व लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यानं घोषणा केली की 0 बजेट पॉलिटिक्स आपण लढवायचे व बहुजन समाजवादी पार्टी व डाव्या आघाडीला सोबत त्यानं घेतलं. म्हणजे डाव्या आघाडी म्हणजे बोलायचं झालं तर पवन कल्याण म्हणतो की मी पहिला आधी कम्युनिस्ट होतो नंतर मी आत्ता सध्या हे झालं न्यूट्रल झालो आहे असं त्यानं बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. म्हणजे रायटिस्ट नायदर लेफ्टिस्ट असं त्यानं म्हणजे सांगितलं. म्हणजे साम्यवाद आहे मी आत्ता सध्या साम्यवादी.
तर त्यानं भाजप BSP व डाव्यांना घेतलं. मात्र 175 पैकी त्यांच्या आघाडीला एकच जागा मिळाली. 140 ठिकाणी पवन कल्याण लढले होते, 140 पैकी फक्त एक जागा मिळाली. पवन कल्याण स्वतः गाजूवाका व भीमावरम या 2 मतदारसंघातून लढले होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा निसटता पराभव झाला व कुठंतरी ही बाब चाहत्यांच्या जिवारी लागली. आता कुठंतरी म्हणजे ह्याचा म्हणजे पवन कल्याणने केलेले आंदोलन जे होतं त्याचा पूर्णपणे फायदा जगनमोहन रेड्डींना झाला व त्यांची एखादी सत्ता मिळाली. म्हणजे ह्या पराभवामुळे पवन कल्याण यांचं राजकीय करिअर कुठंतरी संपते का काय असं वाटायला लागलं. बरेच लोकांनी किंवा बरेच समर्थकांनी त्यांना ट्रोल केलं, लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये एक असं असतं की प्रत्येक पक्षाचं एक न्यूज चॅनल आहे. म्हणजे जसं साक्षी चॅनल जे आहे ते जगनमोहन रेड्डी यांचं चॅनल आहे, साक्षी बुलेटिन. म्हणजे तेलुगू देसम पार्टीचं पण एक चॅनल आहे. म्हणजे असं प्रत्येक चॅनलने त्याला हिनवायला सुरू केलं, त्याच्याविरुद्ध कॅम्पेनिंग चालू केलं. पण ह्या मधल्या काळामध्ये म्हणजे त्याच्याविरुद्ध टीका देखील झाली की पार्ट टाईम पॉलिटिशियन असंही देखील त्याला एक टीकेला सामोरं जायला लागलं. पण या सर्वाची मात देत पुन्हा त्यानं म्हणजे स्वतःवरती एक पेशन्स, स्वतःवरती एक नियंत्रण आणत पुन्हा त्यानं 2019 नंतर पुन्हा नव्या जोमानं राजकीय व चित्रपट दोन्ही क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 2020 साली त्याचा पहिला म्हणजे परत कमबॅक मूवी जो हिट झाला तो वकील साब, तो हिट झाला. त्यानंतर 2021ला भीमला नायक तो देखील हिट झाला. पण दोन्ही चित्रपटाच्या दृष्टीनं बोलायला झालं तर जगनमोहन रेड्डीनं जाणून बुजून तिथं सिंगल स्क्रीन थिएटरचे रेट्स 10 रुपये 5 रुपये असं त्याच्या चित्रपटासाठी ठेवले, मुद्दामून त्याची कमाई जास्त होऊ नये म्हणून. हा कुठेतरी राग पवन कल्याणला किंवा त्याच्या चाहत्यांच्या मनात होता. त्यानंतर 2022 मध्ये म्हणजे जो 22 नंतर त्यानं पुन्हा सरकारविरोधी आंदोलन करायला सुरुवात केली. 2020 मध्ये भाजपसोबत पहिला त्यांना अलायन्स केला, म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत. भारतीय जनता पार्टीचे देखील तिथं संघटन आहे पण तिथं कोणीही त्यांचे आमदार खासदार नाही आहेत. त्यांना सोबत त्यानं पहिला घेतला. त्यानंतर 2023 साली त्यानं वराही म्हणून एक नवीन वाहन, एक रणगाड्यासारखं स्ट्रक्चरचं वाहन होतं ते इंट्रोड्यूस केलं, नवीन डिझाईन तयार करून घेतलं व वराही यात्रा त्यानं अण्णावरम व पिठापुरम या भागातून सुरुवात करत वराही यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा सरकारविरोधी त्यांनी काढली होती, सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध काढलेली, सरकारचे जे रस्ते खराब होते त्याविरुद्ध काढलेली. पण यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हॅलो AP, बाय बाय YCP हा देखील नारा त्यांचा चांगलाच गाजला. 2023 ऑक्टोबरमध्ये चंद्राबाबू नायडू यांना अटक झाली व तिथं पवन कल्याणनं कुठंतरी 2 पावलं मागं येऊन, म्हणजे सुरुवातीला तो एकटं लढणार असं त्यानं ठरवलं होतं भाजप आणि पवन कल्याण मिळून. पण त्यानं तेलुगू देसम पार्टीला सोबत घेतलं. चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर पाठीशी राहण्याचा त्यांना निर्णय घेतला व त्यांना सोबत घेतला. सुरुवातीला चंद्राबाबू नायडू हे भाजपसोबत यायला तयार नव्हते, पण तरीसुद्धा त्यांना कन्व्हिन्स केलं व भाजप, चंद्राबाबू नायडू व जनसेना पार्टी अशी तिथं एक अलायन्स झालं. सरकारविरुद्ध जी बेरोजगारी असतील, भ्रष्टाचार असेल किंवा सरकारची जी तानाशाही होती त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला चालू केला व त्याचंच फलित म्हणजे 2024च्या इलेक्शनमध्ये 175 पैकी या आघाडीने 164 जागा मिळवल्या. म्हणजे 135 जागा या TDP एकट्यानं मिळवल्या. जनसेना पार्टीनं 21 लढल्या, 21 मिळवल्या. तर भारतीय जनता पार्टीला 8 जागा मिळाल्या. म्हणजे 175 पैकी 164 म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी या आघाडीला मिळाली. तर जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCPला फक्त 11 जागावर समाधान मानावं लागलं. म्हणजे पूर्णपणे सुपडासाप विधानसभेत या जगनमोहन रेड्डी यांचा झाला व पवन कल्याण यांचा उदय या निवडणुकीत झाला.
त्यानंतर लोकसभा पण त्याच वेळी होती, विधानसभा व लोकसभा एकत्रित असते आंध्र प्रदेशची. तर लोकसभेमध्ये देखील 25 पैकी 21 जागा या आघाडीला मिळाल्या. फक्त 4 जागा जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला मिळाल्या. 21 पैकी 2 जागा जनसेना पार्टी पवन कल्याण यांच्या होत्या, 16 जागा TDPच्या व 3 जागा भाजपच्या. म्हणजे गेल्या 10 वर्षाचा जो खडतर प्रवास होता पवन कल्याण यांचा, अभिनय राजकारण यांची सांगड घालत कुठंतरी त्यांना बऱ्याच ठिकाणचा सामोरं करावा लागला की हा पार्ट टाईम पॉलिटिशियन आहे आणि हा एकदा निवडून आला की पुन्हा जनतेत येणार नाही. पण या सगळ्या टीकेवरती, ह्या सगळ्या प्रचारावरती तो टीकाकारांना चोख उत्तर ह्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यानं दिलं. खरं तर आंध्र प्रदेशमध्ये जातीय इक्वेशन्स म्हणजे महत्त्वाच्या नाहीत. म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये तशा दिसल्या. म्हणजे आंध्र प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर कम्मा म्हणजे चौधरी, त्याचबरोबर रेड्डी हे 2 क्षत्रिय समाज आहेत. कम्मा समाजाचं प्रतिनिधित्व चंद्रबाबू नायडू करतात, तर रेड्डी समाजचं नेतृत्व जगनमोहन रेड्डी करतात. तर पॉवर स्टार पवन कल्याण हे कापू समाजाचे आहेत. कापू समाज हा OBCमध्ये येतो. तो जवळपास 14 ते 15% हा समाज आंध्र प्रदेशमध्ये आहे. आत्ताच्या सिनारिओमध्ये कापू समाज हा बऱ्यापैकी पवन कल्याण यांच्या मागं आहे. त्यामुळंच कापू प्लस चंद्रबाबू नायडू यांचा कम्मा समाज हे इक्वेशनसुद्धा या इलेक्शनमध्ये दिसलं गेलं. त्याचबरोबर त्यांना जोड म्हणून बाकीचे इतर ब्राह्मण समाज असतील किंवा OBCमधले यादव समाज यांची देखील ताकद मिळाली व हे समीकरण यशस्वी ठरले व हे सुद्धा ह्या यशामागचं एक कारण आहे. यातून हाच धडा आपल्याला कळतो की पेशन्स किती महत्त्वाचे असतात. म्हणजे 10 वर्षाच्या पेशन्स ठेवून त्यानं पुन्हा नव्या जोमानं जी फिनिक्स पक्षाप्रमाणे जी भरारी घेतली ती त्याला फायद्याची ठरली. आज तो सत्तेवर आला आहे, पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. म्हणजे त्यानं स्ट्रगल जे राजकारणातलं जे खूपच त्यानं स्ट्रगल केलं होतं त्याचं कुठंतरी यश त्याला मिळालं. आजच्या भागात आपण पवन कल्याणबद्दल माहिती आपण जाणून घेतलात. त्याचबरोबर आंध्र प्रदेश इलेक्शनमध्ये कसं काय त्यानं चंद्रबाबू नायडू यांच्याच्या सोबत घेऊन सत्ता पालट केली हे देखील आपण विश्लेषण ऐकलात. तर आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा अशाच नवीन विषयास किंवा विश्लेषण घेऊन आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.